कधी कधी असं होतं की आपली मॉर्निंग चांगली झाली ना की दिवसाची सुरुवात पण चांगली होते आणि मॉर्निंगच खराब झाली की पूर्ण दिवसाची वाट लागून जाते. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर माझी खूप फ्रेश झाली. त्यानंतर मी माझ्या झाडांना पाणी घालत होती, जी की मी नवीनच आणलेली, तुम्हाला माहीतच आहेत. आणि मला गुलाबाचं फूल पण काढायचं होतं, कारण अजून एक कळी फुटलेली, म्हणून मी विचार केला की हे फूल मी काढून टाकते. आणि मग गुलाबाचं फूल काढलं आणि देवासाठी, आणि अजून बाजूच्या झाडाला पण मस्त अशी फुलं आलेली, पण ती विचार केला थोडे दिवस ठेवते मी. आणि बघायला गेली तर बाहेर पण जास्वंदीच्या झाडाला फूल आलेलं. मग काय गणपती बाप्पासाठी ते पण एक काढलं आणि अजून एक आलेलं. जेव्हा कधी फुलं येतात ना तेव्हा खूप येतात, नाहीतर एक पण मिळत नाही. पण देवाला रोज फुलं व्हायला खूप चांगलं वाटतं. आणि मग ती 2 पण फुलं काढून घेतली. संध्याकाळी मी मस्त अशी फ्रेश मला चहा ठेवली, कारण मी सकाळी तरी चहा घेत नाही आणि चहा कोणाला नाही आवडत. संध्याकाळची सुरुवात पण फ्रेश होते जेव्हा आपण चहा पितो. आणि घरात मी एकटीच असते, कधी कधी कोणच नसतं आणि कधी कधी मी एकटीच असते. आणि एकटीला मला पूर्ण घर खायला आवडतं आणि खूप जास्त कंटाळा पण येतो, पण मी ते सगळं अवॉइड करते आणि मस्त अशी फ्रेश राहते. संध्याकाळी गेलेलो आम्ही शेतावरती आणि ही मला लहानपणापासून आवडतात. आणि असं चालायला गेलेलो, मस्त असं सनसेट पण आलेला. आणि संध्याकाळी मी विचार केला की चला आज आपण शेतावरती जाऊया. त्याच्यानंतर मग दिसली मला करवंद आणि ती पण पिकलेली होती. आणि ही पिकलेली करवंद तर खूप आवडतात, आंबट लागतात आणि खूप जास्त भारीला वाटतात. पहिली शेतावरती आम्ही नेहमीच जायचो, म्हणजे लहानपणी संध्याकाळी बोरांना किंवा करवंदांना सगळीच जण जायची. पण आता सगळ्यांचं जीवन इतकं धावपळीचं चालू आहे की कोणाला जायला वेळ पण नाही मिळत. मग आम्ही गेलेलो आणि मस्त अशी करवंद काढले. रानमेवा इतकं चांगलं वाटलं ना, आंबट आंबट, खूप छान. आणि या फळांचं नाव काय मी विसरली, पण ही पण काढली आणि ही पण मी खायची आणि खूप चांगली लागली. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला फॉलो करा, लाईक करा. बाय.